25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. कॉक्रोच जनता पार्टीसाठी हा सगळ्यात मोठा विजय होता. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलकांपासून ते अभिजित दिपकेंपर्यंत सगळ्यांनीच जंतर मंतरवर जल्लोष केला. सरकारनं सीजेपीच्या मागण्या मान्य केल्यामुळे सीजेपीच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत जंतर मंतरवरचं आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पण याच्या काही तासांनंतर कॉक्रोच जनता पार्टीवर टीका व्हायला लागली, ती एका व्हिडिओमुळे. आंदोलन संपल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते एका हॉटेलमध्ये पार्टीत नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सीजेपीकडून प्रधानांच्या राजीनाम्याची ही सक्सेस पार्टी करण्यात आली होती, पण यावरून सीजेपीवर टीका आणि आरोप व्हायला लागले. तसंच सीजेपीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खालच्या भाषेत टीका करण्यात आली, पण त्याबद्दल खंत व्यक्त न करता सीजेपीकडून त्याचं समर्थन करण्यात आलं. तसंच आंदोलनात हिंदू विरोधी पोस्टर्स झळकले, देशविरोधी आणि हिंदू विरोधी वक्तव्य करण्यात आली. याचे व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीवर आता टीका आणि आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. सीजेपीवर होणारे आरोप नक्की आहेत काय, त्यावर सीजेपीचं म्हणणं काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी बोलूया सीजेपीच्या पार्टीबद्दल. प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्याचं सांगत जंतर मंतरवरचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सीजेपीच्या प्रवक्त्यांनी केली. त्यामुळे जंतर मंतरवरचे आंदोलक घरी जायला लागले. पण त्याचवेळी रात्री सीजेपीकडून एका हॉटेलमध्ये मोठी पार्टी करण्यात आली. या पार्टीमध्ये सौरव दास, आशुतोष रांका आणि सीजेपीचे इतर कार्यकर्ते बेधुंदपणे नाचताना दिसत होते. रेझिग्नेशन पार्टी असं या पार्टीला नाव देण्यात आलं होतं. या पार्टीत सौरव दासनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रेंड्स या आवाहनावरून त्यांची खिल्ली सुद्धा उडवली. या पार्टीला अभिजित दिपके सुद्धा उपस्थित असल्याचं काही व्हिडिओमधून दिसून आलं होतं. पण या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून सीजेपीवर आरोप आणि टीका व्हायला सुरुवात झाली. सीजेपीचं आंदोलन फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी नव्हतं, तर नीट पेपरफुटीमुळे ज्या 21 विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा होतं. या 21 मुलांचा उल्लेख करत त्यांच्या कुटुंबियांबद्दल सीजेपीच्या नेत्यांकडून वारंवार संवेदना व्यक्त करण्यात आल्या. मग राजीनामा झाल्यानंतर या संवेदना कुठे गेल्या? सीजेपीचे प्रमुख चेहरे असे असंवेदनशील कसे झाले, असे सवाल विचारले गेले. तसंच एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये ही पार्टी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे या एवढ्या लॅविश ठिकाणी पार्टीसाठी सीजेपीला फंडिंग कोणी केलं, असा सवाल सुद्धा करण्यात आला. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी यावरून पोस्ट करत गंभीर सवाल केला. सीजेपीच्या आंदोलनाला पैसा कोणी पुरवला? दिल्लीला अशांत आणि तणावपूर्ण स्थितीत ठेवण्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली, असे सवाल जेठमलानी यांनी केले. तसंच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या, 100 पेक्षा जास्त तरुण जेलमध्ये आहेत, अनेकांवर केसेस टाकण्यात आल्या आहेत. त्यांच्याबद्दल सीजेपीच्या प्रमुखांना काही देणं घेणं नाही का? त्यांनी आपलं आंदोलन मोठं करण्यासाठी त्यांचा आपल्या सोयीने वापर केला का, अशी टीका सीजेपीवर व्हायला लागली. मुख्य म्हणजे आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर रिकामं करण्यात आलं तेव्हा शेकडो आंदोलक हे दिल्लीतल्या रस्त्यांवर उपाशीपोटी फिरत होते. त्यांना खायला अन्न नव्हतं किंवा घरी जाण्यासाठी कोणतंही वाहन मिळत नव्हतं. पण त्यांना तसंच वाऱ्यावर सोडून सीजेपीचे नेते मात्र पार्टी करण्यात मशगूल होते. यावरून सीजेपीला टार्गेट करण्यात आलं. या सगळ्या आरोपांवर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी स्पष्टीकरण दिलं. पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांकडून अतिशयोक्ती करण्यात आली. ते हॉटेल 5 स्टार नव्हतं, तर 2 किंवा 3 स्टार होतं. हॉटेलच्या एका बेसमेंट हॉलमध्ये ही पार्टी झाली, ज्यात सीजेपीचे 150 ते 200 व्हॉलेंटियर्स होते. या सगळ्यांनी 37 दिवस आमच्यासोबत काम केलं, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ही पार्टी होती, असं दास यांनी सांगितलं. तसंच सौरव दास यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं की ही जेन्झींची लँग्वेज आहे. ही पिढी कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि जिद्दी आहे. कोणत्याही एका साच्यात ती बसणारी नाही. आम्ही रस्त्यावर बसून डान्स करून सुद्धा आंदोलन करू शकतो. कोल्ड कॉफी पिऊन आंदोलन उभारू शकतो. बदलासाठी लढा देताना आधीच्या पिढ्यांचं आंदोलन कसं असावं या चौकटीत आम्हाला बसवण्याची गरज नाही. काका काकूंना तक्रारी करत राहू देत, शेवटी त्यांना आमच्याशी जुळवून घ्यायचंय, असं सौरव दासनं ट्विट करत सांगितलं. थोडक्यात दास यांनी सीजेपीच्या या पार्टीबद्दल स्पष्टीकरण दिलं असलं तरी कॉक्रोच जनता पार्टीच्या या पार्टीवरून उलटसुलट चर्चा व्हायलाच लागल्या. यासोबतच सीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन असो किंवा देशभरातल्या विविध राज्यांमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ झालेलं आंदोलन असो, ह्या आंदोलनात मोदी सरकारवर विद्यार्थ्यांनी आरोप केले. काहींनी सटायर रील बनवत त्याला युनिक वे ऑफ प्रोटेस्ट म्हटलं, तर काहींनी रील्समध्ये
बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना सुद्धा टार्गेट केलं. पण यावेळी काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली विधानं आणि मोदींबद्दलची पोस्टर्स आक्षेपार्ह आणि असभ्य होती हे अनेक व्हायरल व्हिडिओजमधून दिसून आलं. त्यामुळे तरुणांचा राग समजू शकतो, पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर टीका करणं भारतीय संस्कृतीला शोभत नाही, अशी टीका व्हायला लागली. या सगळ्याची गंभीर दखल पोलिसांकडून सुद्धा घेण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला पत्र लिहिलंय. या पत्रात पंतप्रधान आणि इतर संविधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह आणि असभ्य टिप्पणींची तक्रार करण्यात आली आहे. ज्यांनी अशा पोस्ट आणि व्हिडिओज पोस्ट केलेत ते तात्काळ काढून टाकावेत. तसंच ज्या अकाउंटवरून अशा पोस्ट करण्यात आल्यात त्यांची माहिती सुद्धा पोलिसांनी एक्स कडून मागितली आहे. पण याबद्दल जेव्हा सौरव दास यांना माध्यमांनी विचारलं तेव्हा दास म्हणाले, थोडीशी लिबर्टी द्यायलाच पाहिजे. यात आक्षेपार्ह काय? मस्करी करणं, विधान करणं हे आक्षेपार्ह आहे का? तुमच्यासाठी जे आक्षेपार्ह असेल ते आम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही. जर या पोस्ट काढण्याचे सगळे अधिकार पोलिसांना मिळाले तर याचा सेन्सॉरशिप प्रमाणे वापर केला जाईल. जर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोडीशी मस्करी केली असेल तर त्यात कुठे बिघडलं? मोदी देव तर नाहीयेत. लोक मस्करी आणि टीका टिप्पणी करणारच, हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे, असं सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे दास यांनी एक प्रकारे पंतप्रधान मोदींवरच्या आक्षेपार्ह विधानांचं समर्थन केल्यामुळं सीजेपीच्या भूमिकेवर जोरदार टीका होते. यातलाच दुसरा एक भाग म्हणजे आंदोलनादरम्यान झालेल्या हिंदू विरोधी प्रचाराचा. 20 जुलैच्या मोर्चाआधी जंतर मंतरवर सीजेपीच्या समर्थनार्थ आलेल्या काही व्यक्तींनी केलेल्या विधानांवरून सीजेपीच्या आंदोलनावर गंभीर आरोप करण्यात आले होते. कॉमेडियन कुणाल कामरानं हिंदू देवतांबद्दल केलेलं वक्तव्य, काश्मीरबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या, हिंदुत्वावर टीका करणाऱ्या अरुंधती रॉय यांचं सीजेपीच्या मंचावर येणं, आंदोलनात नारे तकबीर, अल्लाहू अकबरच्या घोषणा देणं, उमर खालिद, शर्जील इमाम यांचं समर्थन करणारी वक्तव्य होणं, आंदोलकांनी हिंदू धर्माचा अपमान करणारी भाष्य करणं, या सगळ्यामुळं सीजेपीचं आंदोलन हे हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याचे आरोप झाले होते. 20 जुलैच्या संसदेच्या मोर्चावेळी एका समाजकंटकानं संसद भवन उखडून टाकू, भारताचा नेपाळ करून टाकू अशी भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात आंदोलकांनी औरंगजेबचे फोटो सुद्धा झळकावले. यावरून मोठा गदारोळ झाला. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबद्दल बोलताना सांगितलं, मी त्यांना विद्यार्थी म्हणणार नाही. भारतातला किंवा महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी आंदोलनात औरंगजेबाचे फोटो हातात घेऊच शकत नाही. आम्ही याची चौकशी करत असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं योगेश कदम यांनी स्पष्टपणे सांगितलंय. पण सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके किंवा सीजेपीच्या प्रवक्त्यांकडून मात्र याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत देण्यात आली नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना या विरोधात आक्रमक झाल्यात. आता सीजेपीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, भविष्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, ही सीजेपीची मागणी सरकारनं मान्य केली असली तरी आंदोलनातले रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि चुकीची कृत्य केलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. एकंदरीतच सीजेपीने विद्यार्थ्यांची मागणी लावून धरत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन यश मिळवलं असलं तरी आंदोलनात झालेल्या चुकीच्या गोष्टी आणि त्याचं सीजेपीच्या नेत्यांकडून होत असलेलं समर्थन, सीजेपीकडून करण्यात आलेली पार्टी, यामुळे सीजेपीवर आता गंभीर आरोप सुद्धा केले जात आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.